नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आणि विधवा व निराधार महिलांसाठी आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आणि त्यासोबतच केंद्र सरकार व राज्य सरकारमार्फत ज्या पेन्शन योजना राबवल्या जातात या सर्व पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण मित्रांनो, या सर्व योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीचा दाखला काढणं गरजेचं आहे आणि जो लाभार्थी हयातीचा दाखला काढून संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करत नाही अशा लाभार्थ्यांचे पेन्शन कायमचे बंद केले जाते. त्यामुळे हयातीचा दाखला दरवर्षी काढावा लागतो आणि यापुढे पण लाभार्थ्यांना हयातीचा दाखला दरवर्षी काढावा लागणार आहे. तरच तुमचे पेन्शन यापुढे पण चालू राहणार आहे. हा हयातीचा दाखला लाभार्थ्यांना दरवर्षी काढावा लागणार आहे कारण लाभार्थी जिवंत आहे हे लाभार्थ्यांना सरकारला दाखवणं गरजेचं आहे. पण बऱ्याच लाभार्थ्यांना हयातीचा दाखला कसा बनवायचा आणि कुठे बनवायचा हे माहीत नसल्यामुळे त्यांना हयातीचा दाखला बनवता येत नाही आणि त्यामुळे त्यांचे पेन्शन बंद केले जाते. आणि त्यामुळेच नवीन प्रणाली केंद्र सरकार आणि राज्य सरकारमार्फत विकसित करण्यात आलेली आहे. आता हयातीचा दाखला बनवण्यासाठी कुठेही न जाता घरबसल्या मोबाईलवर तुम्हाला हयातीचा दाखला बनवता येणार आहे. आणि हयातीचा दाखला मोबाईलवर बनवल्यानंतर तो दाखला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर ऑटोमॅटिक अपलोड होणार आहे. आणि या संदर्भात महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. आणि या परिपत्रकाचा मेन विषय आहे की केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत आणि केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येतात. आणि आता केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत बेनिफिशरी सत्यापन ॲप विकसित केलं आहे. या ॲपद्वारे केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचे प्रमाणपत्र, तर आता हे हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने जनरेट होणार असून हे हयातीचे प्रमाणपत्र NSAP पोर्टल म्हणजेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं जे अधिकृत पोर्टल आहे तर या पोर्टलवरती ते बेनिफिशरी सत्यापन ॲपवरती जनरेट केलेले हयातीचे प्रमाणपत्र NSAP पोर्टलवरती ऑटोमॅटिक अपडेट होणार आहे. म्हणजेच आता हयातीचा दाखला बनवण्यासाठी आणि जमा करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आणि त्याबाबत केंद्र सरकारमार्फत 14 व 15 जुलै रोजी त्या ॲपचा ट्रायल घेण्यात आलेला आहे आणि ती ॲप प्ले स्टोअरवरती उपलब्ध करण्यात आलेली आहे. तर हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर बनवण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून या दोन ॲप इन्स्टॉल करावे लागतील. तर बेनिफिशरी सत्यापन ॲप आणि आधार फेस RD या दोन ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करावे लागतील. आणि या ॲपचा वापर करून हयातीचा दाखला कसा बनवायचा यावर जर तुम्हाला डिटेल माहितीसह संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला लवकर जॉईन करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओ टॉपिकबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा या योजनेबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तर अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसोबतच केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत सर्व पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती एक महत्त्वाची अपडेट. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.